मिरजेत मिशन सिंदूरचा जल्लोष साजरा। शिवसेना एकनाथ शिंदे गटाने फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटले। काँग्रेसचे राज्य नसून हिंदुत्वाचे राज्य झाले आहे। पाकिस्तानला किरणसिंह राजपूत यांचा इशारा। पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाम येथे केलेल्या हल्ल्याचे उत्तर देत भारत सरकारने मिशन सिंदूर राबवून हवाई हल्ले करून अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। याचा आज मिरजेत जल्लोष करण्यात आला। शिवसेना मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली मिरज महाराणा प्रताप चौक येथे शिवसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला। या प्रसंगी शिवसेना मिरज शहर संघटक गजानन मोरे, अण्णा रसाळ, आनंदसिंग राजपूत, शिवसेना उपशहर प्रमुख यश पाटील, सचिन अलकुंटे, कोमल कवठेकर, किशोर बाबर, संतोष झांबरे, प्रेम देसाई, विजय यादव, हर्षवर्धन सिंग राजपूत, पारस माने, इंद्रजीत सिंग राजपूत उपस्थित होते। पाकिस्तानला इशारा देता आता काँग्रेसचे राज्य नसून हिंदुत्ववादी राज्य आहे। डुकराच्या अवलादींच्या पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा किरणसिंह राजपूत यांनी दिला आहे। दिनांक 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे जो हल्ला पाकिस्तानने घडवून आणला होता, अतिरेकी हल्ला, पाकिस्तानची नीती जी कूटनीती आहे की लपून छपून करायचं आणि परत माझा काय संबंध नाही म्हणायचं, अतिरेकी पाठवून जे आमचे भारतीय नागरिकांना काश्मीरमध्ये जे त्यांनी फायरिंग करून जे ज्यांना आपला जीव गमावा लागला होता, त्याचा बदला म्हणून भारताचे पंतप्रधान बाहुबली माननीय नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी दाखवून दिलेला आहे की आम्ही कोणापेक्षा कमी नाही। काल रात्री पाकिस्तानात घुसून त्यांचे आम्ही अतिरेक्यांचे जे अड्डे उद्ध्वस्त करून लावलेले आहेत, त्याचा आम्ही आज इथं जल्लोष करतो। शिवसेना मिरज शहराच्या वतीने आमचे नेते माननीय एकनाथभाई शिंदे यांनी सांगितलं होतं की बुलेटचं उत्तर बुलेटनं देणार, त्या पद्धतीनं आम्ही उत्तर दिलेलं आहे। आणि पाकिस्तानने एवढं शान व्हायचं म्हणजे पाकिस्तानमध्ये किळामुंगी पण जेवण ठेवणार नाही। इथनं पण त्यांना एकच इशारा देतो की भारतासंघ लढाई करत असताना किंवा कारवाई करताना विचार करून करा। आता हे काँग्रेसचं राज्य नाही, हे हिंदुत्वादी राज्य आहे। इथं नेता पण हिंदुत्वादी आहे। वेळ प्रसंगी घुसून त्या पद्धतीने सांगितलं, त्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे। इथून पुढच्या काळामध्ये जर पाकिस्तानला भारताच्या नकाशावर एवढं दिसायचं असेल तर स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आणि गप राहायचं। ह्यांची जी जात आहे, ह्यांना डुक्कर म्हटलं तरी वाईट वाटणार नाही। डुकराच्या अवलादी जी पाकिस्तानी आहेत आणि ह्यांना जसं तसं उत्तर आम्ही दिलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।